संपू दे अंधार सारा, उजळू दे आकाश तारे, गंधाळल्या पहाटेसे येथे वाहू दे आनंद वारे. जाग यावी सृष्टीला की होऊ दे माणूस जागा, भ्रष्ट सारे नष्ट व्हावे, घट्ट व्हावा प्रेम धागा. स्वच्छ सारे मार्ग व्हावे, अनमनेही साफ व्हावी, मोकळ्या श्वासात येथे जीवसृष्टी जन्म घ्यावी. स्पंदनांचा अर्थ येथे एकमेकांना कळावा, ही पहाट रोज यावी, ही सकाळ रोज यावी, मानसाचा देव व्हावा, मानसाचा देव व्हावा. एक सुंदर सकाळी आपण वळतोय. क्रिकेटचा थरार रंगतोय. क्रिकेटच्या थराराची होती सुरुवात. पसरणी प्रीमियर लीगची होती सुरुवात. श्री गणेशा अभय 11 विपक्ष अनिश 11. सालाबादप्रमाणे याही वर्षी 6 फूटची जवळजवळ उंची असणारी ट्रॉफी आपल्या गावासाठी, गावातील युवकांसाठी, गावच्या येत्या जवळजवळ 4 पर्व ज्या पद्धतीनं आपण पार पडलेत अगदी त्याच पद्धतीनं 5व्या पर्वासाठी ही पिंटू दादांकडून आपल्याला सहकार्य आलेलं आहे. मोठी ट्रॉफी, आकर्षक चषक आपण आलेला पाहतोय. त्यासाठी पिंटू दादांचं मनपूर्वक आभार पसरणी प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण मानूयात. पहिला चेंडू केला, जोरदार प्रहार, कॅचची संधी, परंतु मात्र कॅच स्टॉप. जोरदार हल्ला बोल, षटकार, चेंडू सीमारेचे फार. धनेशचा हल्ला बोल, धनेशचा एक ब्लॉकबस्टर षटकार. याचबरोबर गणेश महांगडे पुणे पोलीस यांचं देखील आगमन होतं. सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा टॉपेज झेलची संधी. इथं मात्र संधी दवडली जाते. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू विसावतोय. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. पुणे पोलीस गणेश दादा महांगडे यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. लाजवाब अशी सुरुवात, अगदी देखणी सुरुवात स्पर्धेचा.
पुन्हा एकदा एक मोठा फटका हल्ला मिड विकेट सीमारेषे पार. धनेश ऑन फायर. षटकाराची ललकारी फटका आहे भारी. काय लाजवाब सुरुवात केली आहे. पहिला चेंडू झेल सुटलाय. कॅचेस विन मॅचेस असं म्हटलं जातं आणि एखाद्या चांगल्या खेळाडूचा जेव्हा झेल सुटतो तेव्हा मात्र तो खेळाडू काय उपद्रव माजवू शकतो हे पाहायला मिळतं. या दरम्यान येते एक वाईड बॉल. अवंतर धावेने मिळत पडते धाव फलकामध्ये भर. पहिला वाईड बॉल. पुन्हा एकदा कालांतर गारपट खेळण्याचा फटका खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत स्वतः संघ मालक राजीव शेठ शिर्के त्यांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने हा फील्ड केला गेला चेंडू मिळेल केवळ एक सिंगल. या सिंगल बरोबरच सामन्यामध्ये पहिल्यांदाच यश करेल गणेशचा सामना. पहिला चेंडू जरूर अवघड झेल होता परंतु ज्या लेवलला क्रिकेट चाललंय त्या लेवलला झेल घेणं गरजेचं. लेग बायच्या स्वरूपात मिळेल आणखी एक धाव. चोरटी धाव म्हणावी लागेल. राजीव शेठ शिर्के यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा चपळाई दाखवली जाते. वाऱ्याच्या वेगाने चेंडूवरती झडप घालतायत. राजीव शेठ शिर्के एका बाजूला तर गणेश काकडे ऋतिक महांगडे हे एका बाजूला. दोन तुल्यबळ संघांमधील लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मोठा फटका लॉंग ऑन रिजन सीमारेषे पार. समालोचन कक्षाला दिलेली सलामी. षटकातील तिसरा षटकार. तिसऱ्या षटकाराने होती षटकाची सांगता. षटक होते समाप्त. धाव फलक होतोय सक्रिय. धाव फलकाला येतो एक चांगला आकार. 23 रन्स ऑन द बोर्ड. 23 धावा धाव फलकावर. काय सुरुवात झाली या स्पर्धेची. नवीन साळुंखे गोलंदाजीसाठी सज्ज. नवीनच्या हातूनच घडली चूक परंतु त्या चुकीची भरपाई मात्र करावी लागेल. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज. लेग स्पिनचा मारा. मोठा फटका. राजू शेठ शिर्के त्या रिजनमध्ये अतिशय अप्रतिमरित्या फील्ड केला जातोय आणि मजबूत खांद्याचा थ्रो वन बाउन्स फील्ड केला जाईल. बॅकअप दिला जाईल नवीनच्या माध्यमातून परंतु 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. 5 षटकांचा सामना. लढत रंगली आहे. पुन्हा एकदा एक चांगल्या पद्धतीने टाकलेला चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात. चांगल्या पद्धतीने पुन्हा एकदा वन बाउन्स फील्ड केला जातो. याही वेळी 2 धावांवर मानावं लागेल समाधान. 27 धावा धाव फलकावर लागतात. यामध्ये 21 धावांचं योगदान परंतु इथं मात्र घडतंय काय. अप्रतिम गोलंदाजी जबरदस्त परंतु यष्टीरक्षक देखील तितकंच लाजवाब. गणेशच्या माध्यमातून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. याही वेळी मिड विकेट रिजनमध्ये फील्ड केला जातोय. बॅकफुटवरती खेळलेला हा स्ट्रोक. 2 धावा याही चेंडूवर अंकित. धनेश आणि यशची जोडी. नवीनला मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. हो वाटी डिलिव्हरी. उजव्या यष्टीच्या बाहेरच्या बाजूला टाकला गेलेला चेंडू. स्लॉक करण्याचा प्रयत्न परंतु इथं मात्र फलंदाजाला बीट केलंय. यावेळी मात्र लाईन चुकतीये. दिशा भटकतीये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न देखील चुकतोय. मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय. बिग विकेट डाऊन. पहिला झटका. यश हॅज टू डिपार्ट. यश बॅक टू पवेलियन. अप्रतिम असा झेल टिपला गेला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड लॉंग ऑन रिजन मध्ये. प्रणव मोझरच्या माध्यमातून एक युवा खेळाडू युवा शिलेदार जरूर. नवीनच्या माध्यमातून एक झेल पहिल्या षटकामध्ये सुटला. तदनंतर धनेश आक्रमक रूप धारण करतायत परंतु त्यानंतर मात्र आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून नवीनने केलं पुनरागमन. यशला धाडलं पवेलियनच्या दिशेने माघारी. जमेची बाजू असेल अनिश 11 साठी ती म्हणजे धनेश अजूनही सावध आहे सजग आहे. in at 3 न्यू बॅटर इन स्वप्नील महांगडे. भैया म्हणून ओळखला जाणारा खेळाडू. आखूड टप्प्याचा चेंडू यष्टीच्या बाहेरच्या बाजूला बीट केलं जातं फलंदाजाला. लाजवाब गोलंदाजी.
राजीव शेठ शिर्के स्वतः संघ मालक आणि आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण योगदान देत असताना 2 डॉट बॉल्स. हो 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 हो, वॉट डिलिव्हरी. हो, स्पीड ओव्हर स्पीड, नो बॉलचा इशारा, पंचांचा इशारा. रस्त्यावरती गाडीला आणि हाफपिच क्रिकेटमध्ये चेंडूला ओव्हर स्पीडिंग इज नॉट अलाउड. स्पीडिंगसाठी येतोय नो बॉल. फ्री हिट ठरणार का सुपर हिट. धनेश आहे स्ट्राईकवर. स्लोअर गतीचा चेंडू स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. थेट कॅमेरामन मोहन जाधवच्या दिशेने मारलेला फटका सीमारेषे पार. षटकाराची ललकारी. आणखी एक स्ट्रोक जगात भारी. धनेशची फलंदाजी. 9 चेंडू 27 धावांवर कार्यरत. राजीव शेठ शिर्के 2 चेंडू अतिशय अप्रतिमरित्या हाताळले. तदनंतर मात्र अतिरिक्त वेग प्रदान करण्याच्या प्रयत्नात चेंडू फसला. नो बॉल. फ्री हिटवरचा खरपूस समाचार घेण्यात आला. यानंतर पुन्हा एकदा पुनरागमन. रनआउटची संधी. डायरेक्ट हिट जर झाला असता तर मात्र चित्र वेगळं दिसलं असतं का. 2 धावा आलेल्या आहेत याही चेंडूवर. पुन्हा एकदा एक मोठा फटका फसला. फिल्डर डाऊन द बॉल. परंतु इथं मात्र क्षेत्ररक्षकाला चकवत डोक्यावरून चालला चेंडू सीमारेषे पार. धनेशचा आणखी एक ब्लास्ट. लाजवाब सुपर हिट ब्लॉकबस्टर फॅब्युलस फटकेबाजी. 11 चेंडूच्या पाठीमागे 35 धावांची फटकेबाजी. षटकाची सुरुवात अतिशय लाजवाब झाली होती. तर मात्र राजीव शेठ शिर्के यांचा ट्रॅक चुकतोय आणि त्याचा पुरेपूर समाचार घेतला जातोय. पुन्हा एकदा एक मोठा फटका फसला. परंतु गॅपमध्ये 2 क्षेत्ररक्षकांना भेदत पुन्हा एकदा 1 बाउन्स. सीमारेषे पार. आलाय आणखी एक चौकार. चौकाराबरोबरच षटकाची होती सांगता. षटक होतंय पूर्ण. अतिशय अप्रतिम फटकेबाजीच्या जोरावर धनेश 12 चेंडूंच्या पाठीमागे 39 धावांवर कार्यरत. 3 षटकाखेरीस 48 धावा. 48 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. जीवनदान जर एखाद्या मोठ्या खेळाडूला मिळालं तर तो काय उपद्रव माजवू शकतो हे आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. रोहित शर्मा सारख्या दिग्गज फलंदाजाला श्रीलंकेनं जीवनदान दिलं. तदनंतर मात्र 264 धावांची खेळी, विश्वविक्रमी खेळी, न भूतो न भविष्यती अशी खेळी रोहित शर्माच्या माध्यमातून खेळण्यात आली होती. लिजेंडरी बॅटर ऑफ इंडियन क्रिकेट टीम. यानंतरचा होणारा सामना असेल शिव छावा वॉरियर्स वर्सेस व्हॅल्यू ग्रुप. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी तयार राहायचं. मिड इनिंग्स मध्ये टॉस घेतला जाणार आहे. या दरम्यान फुल टॉस वरती मोठा फटका, मोठा प्रहार, जबरदस्त प्रयत्न, जोर प्रयत्नासाठी मात्र 100 मार्क. दुसऱ्या चेंडूवर आला मात्र एक लाजवाब चौकार. पहिल्या चेंडूवर एक सिंगल अंकित केली गेली. त्यानंतर एक चौकार आलेला आहे. जबरदस्त आक्रमक फटकेबाजी. चौथ्या षटकाची देखील जबरदस्त सुरुवात. पुन्हा एकदा एक मोठा फटका. क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक बनतील क्षेत्ररक्षक. धनेश ऑन फायर. धनेशचा लाजवाब प्रहार, हल्ला बोल, षटकार. पहिल्या अर्धशतक या स्पर्धेतील पहिल्या सामन्यामध्ये पाहायला मिळेल का. 2025 सालचा श्री गणेशा अर्धशतकाने होणार का. वैयक्तिक विक्रम रचला जाणार का. यावेळी मात्र फटका फसतोय. पुन्हा एकदा मात्र फिल्डरच्या डोक्यावरून स्वीपर कव्हर रिजन. क्षेत्ररक्षक तैनात. धावफलकावर. वैयक्तिक 49 वर खेळत असताना धनेश आणि या षटकाराने अर्धशतकाची सीमा केली पार. बॅटरच करायचे. पहिलं अर्धशतक 2025 पसरणी प्रीमियर लीग 5व्या पर्वाची दिमागदार सुरुवात. धनेशच झळकतं वैयक्तिक अर्धशतक आणि अर्धशतक साजरे केले जाते रिव्हर्सच्या फटक्याने. रिव्हर्सचा फटका मात्र बसतोय. मिळेल एक सिंगल. लाजवाब फटकेबाजी. एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट धनेशसाठी झाला पाहिजे. धनेशची लाजवाब फलंदाजी, आक्रमक फटकेबाजी. अर्धशतक वैयक्तिक अर्धशतकावर खेळतोय. सिंगल 4-2 आले. चौकार 2 आले. 2 आले. 66 रन्स ऑन द बोर्ड. याही षटकामध्ये 2 चौकार आले होते. एक जबरदस्त षटकार आलाय. वॉट फलंदाजी, जबरदस्त फटकेबाजी. 16 चेंडू 52 धावा धावफलकावर. चला टॉस घेतला जाणार आहे. 4 षटकांचा सामना आहे. 67 धावांची आवश्यकता.
अखेरच्या षटकामध्ये देखील हल्लाबोल चढवला, 18 धावा खेचून आणल्यात. नाणेफेकीचा कौल होतोय. व्हॅल्यू ग्रुप विपक्ष शिवछावा वॉरियर्स. चला मंचावरती यायचं, टॉस कव्हरसाठी यायचं. शंभू आणि फौजी, शंभू आणि फौजी, छत्रपती गुप्तेश्वर. आपली नाही, आपली रात्री डायरेक्ट. चला नाणेफेकीचा कौल घेतला जातोय. व्हॅल्यू ग्रुप आणि शिवछावा वॉरियर्स दोन्ही संघांच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. सन्माननीय रोहितदादा वाडकर ज्यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाचं बक्षीस दिलं गेलं, अर्थात तब्बल 51,000 रुपयांचं कॅश प्राइज ज्यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलंय, त्यांची देखील उपस्थिती आहे आणि त्यांच्या माध्यमातून आपण नाणेफेकीचा कौल घेणार आहोत. मी दादांना विनंती करतो की आपण पुढे यायचं, नाणेफेकीचा कौल करायचा आहे. लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. चला जलदगतीनं पुढे यायचंय, क्षेत्ररक्षण सजवायचंय. आणि 11 कर्णधाराला विनंती असेल लगेचच क्षेत्ररक्षण सजवायचंय. नाणेफेकीचा कौल होतोय. व्हॅल्यू ग्रुप वर्सेस शिवछावा वॉरियर्स. रोहितदादा वाडकर यांच्या माध्यमातून घेतला जातोय नाणेफेकीचा कौल. व्हॅल्यू ग्रुप 11 प्रवीण महांगडे, सुशील महांगडे यांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला शिवछावा 11 अक्षय चौधरी, अमोल शिर्के यांचा संघ. अक्षय चौधरी, अमोल शिर्के यांचा संघ शिवछावा 11, तर दुसऱ्या बाजूला व्हॅल्यू ग्रुप 11 प्रवीण महांगडे, सुशील महांगडे यांचा संघ. दिमागदार सुरुवात झालेली आहे. 67 धावांचं तब्बल लक्ष आहे 24 चेंडूच्या पाठीमागे. आणि लक्षाचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरले 2 सलामीवीर. नवीन साळुंखे आयकॉन सोबत असतील प्रमोद महांगडे. आयकॉनला साजेशी कामगिरी, नवीनला मात्र करावी लागेल. नाणेफेकीचा कौल घेतला जातो टास्का बॉसच्या मंचावर. एका बाजूला शिवछावा वॉरियर्स, दुसऱ्या बाजूला व्हॅल्यू ग्रुप 11. रोहितदादा वाडकर यांच्या माध्यमातून घेतला जातो हा नाणेफेकीचा कौल. मान्यवरांच्या उपस्थितीने सुवर्ण कळस या स्पर्धेला चढवला जातोय. स्पर्धेचा दर्जा वाढवला जातोय. कॉइन फ्लिप केला जाईल. कॉइन इज इन द एअर. नाणेफेकीचा कौल लागणार कोणाच्या बाजूने? येस, व्हॅल्यू ग्रुप 11 वन द टॉस. निर्णयाची असेल प्रतीक्षा. हा सामना संपल्यानंतर लवकरात लवकर निर्णय कळवायचा आहे आणि हा सामना संपल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्येच क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघांना सज्ज राहायचं आहे. दोन्ही संघांना सूचना असेल. व्हॅल्यू ग्रुप आणि शिवछावा ग्रुप सहकार्याची भूमिका अपेक्षित आहे. चला जलदगतीने क्षेत्ररक्षण सजवायचंय. आणि 11 क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. तब्बल 67 धावांचं लक्ष. पहिल्या चेंडूवर झेल सुटल्यानंतर काय उपद्रव माजवलाय. 16 चेंडू 52 धावांची आतिषबाजी खेळी. ही खेळी पाहून नक्कीच निश्चितपणे DLF IPL अर्थात जी आता टाटा IPL म्हणून ओळखली जाते अशा आपल्या IPLची जेव्हा सुरुवात झाली, अनावरण झालं, तेव्हा RCB विपक्ष KKR अशी रंगणारी लढत आणि त्या लढतीमध्ये 158 धावांची खेळी करणारा ब्रँडन मॅकलम मात्र निश्चितपणे आठवला.
त्याही वेळी अशाच पद्धतीने सुरुवात झाली होती आणि स्पर्धेची सुरुवात शतकाने केली होती. शतक नव्हे तर 1.5 शतक, तब्बल 158 धावांची खेळी केली गेली होती. ब्रँडन मॅकलम बाजबॉल या नावानं आज इंग्लिश क्रिकेटमध्ये ओळख निर्माण झाली आहे. ती ओळख निर्माण करण्याचं काम देखील ब्रँडन मॅकलमने केलंय. या दरम्यान सामन्याची सुरुवात पहिला चेंडू इथं मात्र एक विरोधाभास पाहायला मिळतोय. डॉट बॉलने होती सुरुवात. पुन्हा एकदा एक मोठा ब्लास्ट करण्याचा प्रयत्न, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु लेग बायच्या स्वरूपात चेंडू डी झोन मध्ये मिळेल एक सिंगल. पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसला. 30 सर्कलच्या आतमध्ये केला जाईल. चेंडू फील्ड मिळेल केवळ एक सिंगल. धनेश स्वतः गोलंदाजीच्या मार्कवर देखील जबरदस्त कामगिरी करतोय. अष्टपैलू कामगिरी, टॉप एज, डाऊन द बॉल, स्वतः फलंदाजीमध्ये अप्रतिम खेळ. काय कामगिरी केली जाते, लाजवाब मॅच विनिंग कामगिरी धनेशच्या माध्यमातून. विकेटचं होतंय पतन. फर्स्ट विकेट डाऊन, बिग फिश इनटू द बास्केट. पहिला मोठा झटका, पहिला मोठा हादरा. धाव फलकाला लागतो एक जबरदस्त ब्रेक. गणेश बॅक टू पवेलियन. धनेशचं मात्र कौतुक करावं. प्रमोद बॅक टू पवेलियन. इथं मात्र कौतुक करावं लागेल. धनेशचं 16 चेंडू 52 धावांची खेळी केल्यानंतर गोलंदाजीमध्ये देखील जबाबदारी सांभाळतोय आणि गोलंदाजीमध्ये जबाबदारी सांभाळत असताना या खेळाडूनं आतापर्यंत 4 चेंडूंच्या पाठीमागे केवळ 2 धावा खर्च केल्यात आणि एक विकेटचं पतन. आता मात्र प्रताप शिर्के मैदानाच्या आतमध्ये दाखल. प्रतापचा हल्ला, बॉल ब्लास्ट, लाजवाब स्ट्रोक, चेंडू सीमारेषे पार. षटकाराने केली लाजवाब सुरुवात. पहिलं षटक हाताळत असताना धनेश चांगली कामगिरी, परंतु इथं मात्र प्रतापनं दाखवून दिलंय हम भी किसी से कम नाही. यावेळी अलंग कार्पेट खेळला, फटका, मिड विकेट रिजन क्षेत्ररक्षक तैनात, मिळेल एक धाव. 9 धावा धाव फलकावर. या बरोबरच षटक होते समाप्त. षटकाचे होते सांगता. लाजवाब गोलंदाजी. एक 18 चेंडूच्या पाठीमागे मात्र 58 धावांची आवश्यकता असेल. 2022चा T20 विश्वचषकाची मॅच मेलबर्न क्रिकेट स्टेडियम, खचाखच भरलेलं स्टेडियम आणि त्या स्टेडियममध्ये 18 चेंडू 48 धावांची आवश्यकता असताना ज्या पद्धतीचा खेळ विराट कोहली आणि हार्दिक पांड्याच्या माध्यमातून खेळण्यात आला. अर्थात विराट कोहली संपला की काय असं त्या सामन्यापर्यंत सर्व खेळाडू समजत होते, सर्व प्रेक्षक वर्ग, सर्व दुनिया समजत होती. परंतु त्या खेळाडूंनी मात्र आपल्या खेळातून उत्तर दिलं, आपल्या बॅटमधून उत्तर दिलं, दाखवून दिलं की फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज ऑलवेज परमनंट. इथं तशीच काहीशी कामगिरी करावी लागेल. फॉर्म टेम्पररी जरूर असेल परंतु क्लास दाखवावं लागेल. गोलंदाजीसाठी सज्ज. दुसरं षटक हाताळतोय यश महांगडे. अलंग कार्पेट खेळलेला हा एक फटका. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत परंतु एकेरी धावांनी हा डोंगर, हा मनोरा पार केला जाणार का, सर केला जाणार का, हा किल्ला सर केला जाणार का. आज शिवजन्मोत्सव, शिवजयंतीचा उत्सव आणि शिवजयंतीच्या उत्सवावर शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेत अगदी विशाल काय अफजलला जसं शिवाजी महाराजांनी फाडलं होतं अगदी तसंच विशाल काय लक्ष डोळ्यासमोर आणि त्या विशाल काय लक्षात पाठलाग करत असताना मात्र नवीन साळुंखे यांचा खेळ इथं थांबतोय. मोठा फटका खेळलाय परंतु त्या मोठ्या प्रतापचा खेळ इथं थांबतोय. मोठा फटका खेळला प्रतापनी परंतु त्या फटक्याची लांबी तितकीशी प्राप्त झाली नाही. खेळाडूचं मात्र कौतुक करावं लागेल. सी कॉर्नर रिजन. ऋतिक महांगडे स्वतः संघ मालक आणि संघ मालक संघासाठी संपूर्ण समर्पण, संपूर्ण योगदान. व्हॉट अ कॅच, कॅच ऑफ द मॅच. आक्रमक रूप धारण केलेले प्रताप यांना परतावं लागले माघारी. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत स्वतः कर्णधार राजीव शेठ शिर्के. अगदी मोठा झटका बसलाय. 2 विकेटचं पतन झालंय. 16 चेंडू 56ची आवश्यकता आहे. मोठे पटके खेळावे लागतील. ज्या पद्धतीनं भव्य दिव्य विशाल काय अफजल खानाला जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी फाडलं होतं ना अगदी तसंच इथं मात्र या लक्षाला देखील सर करावं लागेल. हा किल्ला सर करावा लागेल परंतु त्यासाठी संघ मालकाने आयकॉनला मोठी खेळी करावी लागेल. 2 धावा याही चेंडूवर घेतल्या गेल्यात. 15 चेंडू 54ची आवश्यकता. 16 चेंडू 52 धावा
वैयक्तिक खेचल्यात धनेशनी आणि इथं मात्र आता 15 चेंडू 54 अर्थात लक्ष गेटेबल आहे, होऊ शकतं इट इज, परंतु त्यासाठी मोठे फटके क्लिअर करावे लागतील. इथं मात्र फटका फसतोय, स्क्वेअरला गिरीजन, क्षेत्ररक्षक तैनात, विकेटचं पतन. राजीव शेटशिर्के बॅक टू पवेलियन. यानंतरचा सामना जो होणार आहे व्हॅल्यू ग्रुप 11 वर्सेस शिव छावा वॉरियर्स. व्हॅल्यू ग्रुप 11 आपला निर्णय कळवायचा आहे. निर्णय कळवायचा आहे व्हॅल्यू ग्रुप 11 आपला निर्णय काय असेल. लगेचच होणार आहे दुसरा सामना सुरू. चला स्पीडअप घ्यायचं, सामना जलदगतीने पुढे चालू ठेवायचा आहे. पंचांना विनंती असेल. ओ पुन्हा एकदा यावेळी बॅट चेंज जरूर, परंतु क्षेत्ररक्षकाला चेकवट डी झोन मध्ये चेंडू चाललाय. एक सिंगल अंकित केली जाते. 14 धावा केवळ धावफलकावर लागतात. दुसरं षटक 15 धावा धावफलकावर दुसरं षटक पूर्ण झाल्यानंतर शेवके क्षेत्ररक्षणाचा निर्णय व्हॅल्यू ग्रुप 11 संघाकडून कळवण्यात येतोय. सज्ज राहायचंय व्हॅल्यू ग्रुप 11 संघानं. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका बसला. फिल्डर डाऊन द बॉल, परंतु झेल मात्र सुटतोय. तिसरं षटक सुरू होतंय का. स्वप्नीलच्या माध्यमातून तिसरं षटक हाताळलं जात आहे. केवळ एक धाव या चेंडूवर. दोन धावा या चेंडूवर अंकित केल्या गेल्यात. 67 धावांचं लक्ष आहे. 16 धावा धावफलकावर लागतायत. पुन्हा एकदा एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसला आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये करण स्वतः संघमालक ऋतिक महागडे तैनात. मिळतील 2 धावा. घेतलंय करेक्शन केलं जात आहे. 20 धावा धावफलकावर 4. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसतोय. सिंगल येते. डी झोन मध्ये चेंडू जातोय, परंतु समीकरण अवघड होत चाललंय. 21 धावा केवळ धावफलकावर. पुन्हा एकदा एक मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न फसतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. धनेशने टिपला एक अप्रतिम झेल. धनेशच्या माध्यमातून आपण फटकेबाजी देखील लाजवाब पाहिली आहे. अर्धशतक झळकावलेलं पाहिलंय. गोलंदाजी देखील जबरदस्त लाजवाब, परंतु त्यानंतर मात्र विकेटचं होतंय पतन. केवळ 21 धावा धावफलकावर लागतायत. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. ऋतिक महागडे त्या रिजन मध्ये तैनात. मिळतील 2 धावा. 23 धावा धावफलकावर. हो मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय. आणखी एक फलंदाज बॅक टू पवेलियन. आणखी एका विकेटचं होतंय पतन आणि समीकरण होतंय अवघड आबाई 11 संघासाठी. आणि जर विचार करा, हा झेल जर टिपला गेला असता, धनेशला जर पहिल्या चेंडूवर पवेलियन मध्ये माघारी परतावं लागलं असतं तर मात्र ही स्थिती निश्चितपणे वेगळी दिसली असती. परंतु असं म्हणतात, अब पछतावे क्या हो जब चिडिया चुप गई खेत. थोडासा उशीर जरूर झाला. 23 धावा धावफलकावर 5 विकेटचं पतन झालंय. 7व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी नवीन फलंदाज सज्ज. मित्रा बॅट्समनचं नाव सांग. बॅट्समन कोण आहे.
या चेंडूवर मात्र 2 धावा अंकित केल्या जात आहेत. मोठा फटका खेळला गेलाय. डीप मध्ये ऋतिक पाठलाग करतायत परंतु चेंडू चाललाय सीमारेषे पार. षटकारने आव्हान जिवंत ठेवण्याचा प्रयत्न परंतु आतापर्यंत 31 धावा धावफलकावर लागतात. अजूनही विजयासाठी 36 ची गरज. 5 चेंडूंच्या पाठीमागे. बॅटचे इनसाइड चेंडू चाललाय डिझोनच्या दिशेने परंतु चांगल्या पद्धतीने फील्ड केला गेलाय. मिळेल केवळ एक सिंगल. 32 धावा धावफलकावर. चौथ्या षटकातील अखेरचे काही चेंडू बाकी. ओव्हरथ्रोच्या स्वरूपात आणखी एक धाव मिळते. हा चेंडू जर डी झोन मध्ये गेला असता तर निश्चितपणे धावा आपल्याला वाचवता आल्या असत्या परंतु इथं मात्र 3 धावा या चेंडूवर घेतल्या जात आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसला. विकेटचं पतन. सहावी विकेट. 34 धावा केवळ धावफलकावर. चौतीस धावा धावफलकावर. 6 विकेट्सचं पतन झालंय. 8व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. नाव सांग रे. माहित असणारा प्लेअर बसवाय. पहिला चेंडू अलंग कार्पेट खेळला गेलाय. डीप मध्ये धनेश तैनात. चांगल्या पद्धतीने फील्ड केला जातोय. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 36 धावा धावफलकावर. अवघ्या काही क्षणांच्या औपचारिकता बाकी. यानंतर तयार राहायचे वाल्ले ग्रुप 11. लगेच क्षेत्ररक्षण सजवायचे सामना संपल्यानंतर. यानंतर इथं मात्र डावाची होती सांगता डाव होतोय समाप्त. विजयाची घौडदौड सुरुवात झाली आहे. अनिश 11 लाजवाब दर्जेदार विजय. यानंतरचा होणारा सामना व्हॅल्यू ग्रुप 11 वर्सेस शिवछावा वॉरियर्स. व्हॅल्यू ग्रुप 11 टॉस जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय. लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. काही कारणास्तव आज मी पूर्ण वेळ देऊ शकणार नाहीये त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. पसरणी प्रीमियर लीग साठी मनपूर्वक शुभेच्छा. भेटूयात पुन्हा दुपारच्या सत्रामध्ये. धन्यवाद.